नमस्कार मंडळी. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आता लवकरच सुरू होत आहे. आपल्याकडे धार्मिक, आध्यात्मिकदृष्ट्या या महिन्याला अतिशय महत्त्व आहे. पुरुषोत्तम मास म्हणून अधिकाचा महिना ओळखला जातो. या महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. ती सगळीकडे अगदी उत्साहाने पार पडली जाते आणि जावयाला वाण दिले जाते. त्याचप्रमाणे आणखीन एक परंपरा म्हणजे मुलीने आईची ओटी भरणे. हा एक प्रकारे आईचा सन्मान करणे, तिचे आदरातिथ्य करण्याचाच एक भाग आहे. एरवी आपल्यासाठी आई कित्येक गोष्टी करते आणि आपण तिला त्यासाठी गृहीत धरतो. या निमित्ताने त्या सगळ्या गोष्टीची जाणीव होते आणि आईचा योग्य तो मान राखला जातो. आता ही ओटी कशी भरायची असते ते पाहूया. ओटी सामानात असणाऱ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. त्यात प्रामुख्याने एक खण किंवा ब्लाऊज पीस असतो. तांदूळ असतात. आता त्यात बदल करायचा असल्यास आपण आपल्या आईला तिच्या आवडीची एखादी छानशी साडी घेऊ शकतो. याशिवाय त्यामध्ये सुपारी, बदाम, हळकुंड, खोबरे, रुपयाचे नाणे या वस्तूही घातल्या जातात. यात जर थोडा बदल करायचा असेल तर बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, मनुका असा सुकामेवा घ्या. त्याचे वेगवेगळे पॅकिंग करा आणि ते आईला द्या. शिवाय आई हे सगळे पदार्थ नियमितपणे खाईल याकडे लक्ष द्या, जेणेकरून तिच्या तब्येतीचीही काळजी घेतली जाईल. ओटीमध्ये एखादं फळ असावं. यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या आवडीचं फळ निवडू शकता. या निमित्ताने आईला आपल्याकडून काही पौष्टिक खायला दिले जाते. आईला काय आवडतं याचा विचार आपण खूप कमी वेळा करतो. आता अधिक मासाच्या ओटीच्या निमित्ताने आईच्या आवडीचे गोड पदार्थ करा आणि ते पदार्थ ओटी भरल्यानंतर तिला द्या. विकतचे गोड पदार्थ मिठाई देण्यापेक्षा घरी केलेल्या पदार्थांची गोडी निश्चितच जास्त असते.